नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लहान बाळासाठी ससा टोपी। एका मैत्रिणीने कमेंट केली होती की ताई ससा टोपी दाखवा म्हणून। तर मी आज त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर चला लवकर सुरुवात करूया आणि बघूया कसं बनवतात ससा टोपी। मैत्रिणींनो, पाऊस येतो बाहेर, तुम्हाला आवाज येत असेल खूप। ससा टोपीसाठी आपल्याला लागणार आहे कॉटनचं कापड सॉफ्ट, कारण लहान बाळासाठी शिवतोय आपण तर सॉफ्ट कापडच घ्या आणि कॉटनचं घ्या शक्यतो। तर मी इथे बघा हे दोन कापड घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही एक मेन कापड आणि एक अस्तर सुद्धा घेऊ शकतात, पण दोन्ही कापड एकदम मुलायम पाहिजे। तर हे दोन कापड घेतले मी। तर त्याचं आपण किती घ्यायचं माप ते सांगते मी तुम्हाला। तर मी घेतलेलं इथे उंचीला 8.5 इंच उंचीला घेतलेले आहे आणि रुंदीला 16 इंच घ्यायचं आहे। हे बघा 16 इंच रुंदीला कापड घ्यायचं। तर ते आपल्याला पाहिजे रुंदीला 9 इंच आणि उंचीला 4.5 इंच असं हे कापड आपण घ्यायचं आहे। तर चला आता आपण शिवायला सुरुवात करूया। तर कापड हे मी ही वर उलट बाजू आहे आणि खालची सुद्धा उलट बाजू आणि मध्येच उलट बाजू असं ठेवायचं आहे, ठीक आहे। तर आता मी हे ठेवून घेतलेलं आहे। ही उलट बाजू, खालची सुद्धा उलट बाजू, दोन्ही उलट बाजू आतमध्ये। तर आता हे आपल्याला शिवताना या तीन बाजू इथून सुरुवात करायची आणि इथे आणि इथे असं तिन्ही बाजू आपल्याला आधी टीप मारून घ्यायची आहे। तिन्ही बाजूने अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे सरळ। या पद्धतीने मी ही तिन्ही बाजू अशा शिवून घेतलेल्या आहे। आता हे पलटी करायचं। आता सरळ बाजू वर करायची। हे बघा हे व्यवस्थित कोणे असे काढून घ्यायचे पेनाच्या टोकाने किंवा स्क्रू। मी आता इथे छोटा स्क्रू ड्रायव्हर आहे माझ्याकडे, त्याच्याने काढून घेते कोणे। हे बघा असे मस्त सशाची टोपी आहे म्हणून त्याला असे एक कान काढायचे। तर बघा अशा पद्धतीने हे मी शिवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यावर आधी इस्त्री मारून घ्यायची, म्हणजे सेट होईल छानपैकी कापड। मी आता नखानेच याला सेट करून घेते असं। हे बघा आता काय करायचं, ही बंद बाजू वर ठेवायची, ओपन बाजू ही ओपन बाजू जी आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आपल्याकडे। आता याचा मध्य काढायचा। हा मध्य काढला। मध्य काढून आता हे टोक जे आहे ते इथे ठेवायचं मध्यावर आणि हे दुसऱ्या बाजूचं टोक सुद्धा इथे याच्या जवळ ठेवायचं। असं ठेवून आता ही सरळ रेषा अशी इथे वर सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं।
शिलाई मारून घ्यायची सरळ. मी मारते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघ, हे अशा पद्धतीने मी वरून सरळ टीप मारून घेतलेली आहे. आता हे पलटी करून घ्यायचंय पुन्हा अशा पद्धतीने. हे बघ, हे असं पलटी करून घ्यायचं. हे टोक व्यवस्थित पेनाच्या टोकानी किंवा स्क्रू ड्रायव्हर कोणती बारीक अशी काडी सुद्धा असेल तर त्याने सुद्धा हे असे टोक हळूच काढून घ्यायचे बाहेर. हे बघा, अशा पद्धतीने हे टोक निघाले पाहिजे. आता हे बाजूला ठेवूया. हे बघा, हे असं तिरपळ असं ठेवायचं. आता हा जो आपण 9 बाय 4.5चं कापड घेतलेलं आहे तर ते हे असं घडी करायची. हे असं सिंगल आहे, ही उलट बाजू आहे, ही सुलट बाजू आहे खालची. तर सुलट बाजू वर ठेवायची, अशी घडी करायची आणि पुन्हा याचा असा त्रिकोण करायचा. हा असा त्रिकोण करायचा. बघा, या पद्धतीने त्रिकोण. आता इथे ठेवून हे टोक जे आहे ते असं वर ठेवायचं, वर ठेवायचं आणि हे आतमध्ये पहिल्यांदा लावून बघायचं. हा जो वरचं टोक आहे इथे बरोबर हे त्रिकोणी जे हे टोक आहे हे तिथे ठेवायचं. असं इथे आतल्या बाजूने ठेवून बघायचं आणि मग हे असं याच्यावर ॲडजस्ट करायचं. बघा, या पद्धतीने असं ठेवायचं. आणि आता हे ॲडजस्ट केल्यावर इथे चॉकने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडेल कुठून जॉईन करायचं ते मार्किंग केल्यावर. हे बघा, ही अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता हे जी बाजू आहे ही, हे बघा, हे दोन जर बाजू आहेत ह्या, तर हे पहिल्यांदा हे बघा असं आपलं येणार आहे. या पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे. हे बघा, या पद्धतीने जोडायचं आहे. तर आता मी बरोबर इथे पकडून हे असं जोडून घेते. हे बघा, आता मी एका बाजूला हे जोडून घेतलेलं आहे. आता ही दुसरी बाजू अशी ठेवून हे बघा, आता हे दुसऱ्या याच्यावर ठेवून बरोबर हे शिलाई इथे मारून घ्यायची. लक्षपूर्वक बघा मैत्रिणींनो, खूप मी हळूहळू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून दाखवते. हे बघा, खूप सोपी पद्धत आहे अगदी ही. समजलं? हे बघा, आता इथून इथे शिलाई मारून घेते.
बघा या पद्धतीने असं हे जोडून घ्यायचं आहे. आता मागच्या बाजूला हे असं पलटी करायचं. आता ही मागची बाजू, तर ही व्यवस्थित मागच्या बाजूने सेट व्हायला पाहिजे बाळाच्या डोक्यावर, म्हणून इथे थोड्या थोड्या चुण्या घेऊन घ्यायच्या. 3-4 चुण्या घ्यायच्या अशा मध्यभागी. पहिल्यांदा याचा सेंटर काढून घ्यायचा, मध्य काढून घ्यायचा याचा. हे बघा या पद्धतीने हे असा मध्य काढायचा. इथे थोडासा नॉच मारायचा, म्हणजे मध्य आपल्याला लगेच कळेल, गोंधळ होणार नाही. आता या मध्याच्या इथे या अशा इथे थोड्याशा या अशा बारीक बारीक थोड्या 1-2 चुण्या मारायच्या. या मैत्रिणींना तुम्हाला उपयोगी पडेल असेच मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करते. हे तुम्ही बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात आणि खूप पटकन होणारा काम आहे. हे जास्त टेन्शनचं काम नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा मी हे चुण्या मारते आहे. अशा पद्धतीने मी या चुण्या मारून घेतलेल्या इथे. हे बघा या पद्धतीने, यामुळे बाळाच्या मागच्या बाजूला टोपी व्यवस्थित सेट होते. तर आता बघा पुढच्या साईडला मी थोडीशी डिझाईन बनवणार आहे. तुम्ही सुद्धा याच्यावर इथे लेस वगैरे लावू शकता. इथून अशी हा जो गोलाकार येतो हा कपाळावर भाग येतो, तर याच्यावर थोडीशी मी डिझाईन बनवते. तर त्यासाठी मी बघा ही पट्टी घेतलेली आहे, 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी. आता ही अशी ठेवून अशी फोल्ड करून सरळ अशी इथून जोडून घ्या. आधी शिलाई मारून घ्यायची आहे सरळ. 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची. तर बघा आता ही शिलाई मारून घेतली मी सरळ. आता ही पलटी करून घ्यायची. अशी सुई घ्यायची मोठी आणि हे बघा या बाजूला हे असं पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची, पक्क करून घ्यायचं ह्या बाजूला बघा असं. आणि मग उलट बाजूने सुई ही बघा अशी, हे बघा उलट बाजूने याच्यामध्ये आतमध्ये घालायची आणि ही पट्टी अशी पलटी करून घ्यायची. हे बघा ही अशी आपली, मला छोटीशी बनवायची आहे डिझाईन, त्यामुळे मी 1.5 इंचाचीच घेतली. तुम्ही या ठिकाणी 2 इंच 2.5 इंच सुद्धा पट्टी घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने ही पट्टी आपली आता तयार झालेली आहे. ह्या जो 2 बाजू आहेत, तर ही बाजू घेते मी आधी. ह्या बाजूवर ही पट्टी अशी ठेवायची, इथे अशी ठेवायची आणि ही अशी ठेवायची किंवा ही अशी पट्टी आणि असं मधून मी याला शिलाई मारणार आहे. तर बघा आता मशीनवर बघूया आपण.
बघा मैत्रिणींनो, ही अशी मी डिझाईन बनवून घेतली आहे। हे बघा, ही अशी आपली ससा टोपी दिसते आहे, डिझायनर ससा टोपी। आता फक्त इथे आपण आता बांधण्यासाठी नाडी बनवून घेऊया। तर त्यासाठी सुद्धा घेतली मी 30 इंचाची। ठीक आहे, हे बघा 30 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि 1.5 इंच रुंदीला। तर त्याचा मध्य काढून घ्यायचा, या पट्टीचा सुद्धा मध्य घ्यायचा आणि याच्या मध्यावर अशी याच्या मध्यावर ही पट्टी ठेवायची। अशी ही उलट बाजू आहे, आतली बाजू, तर आतल्या बाजूने पट्टी ठेवायची बरोबर मध्यावर आणि मग हे बरोबर असं इथे ठेवून इथून हा जॉईंट मारायचं, इथून सरळ ही पट्टी जोडून घ्यायची या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत। तर बघा, आता मी अशी पूर्ण पट्टी अशी जोडून घेतली आहे। आता आपण बघा, आता काय करायचं, आता ही सरळ बाजू वर ठेवायची आणि ही पट्टी अशी आणि ही अशी ठेवून ही अशी याच्यावर शिलाई मारायची। अशी आपली नाडी तयार होणार आहे। हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असते। तर बघा, किती सुंदर आपली पट्टी तयार झालेली आहे आणि ही झाली आपली ससा टोपी। तर बघा, ही अशी आता नाडी मी बनवून रेडी केलेली आहे। आता याला खाली दोन्ही बाजूला असे कापडाचे लटकन बनवून घेऊ आपण। लटकन बनवायला अगदी सोपी पद्धत आहे। असा समान 2.5 बाय 2.5चा चौकोन घ्यायचा कापडाचा आणि हा असा त्रिकोण बनवायचा आणि हे नाडीचं टोक जे आहे शेवटचं ते असं इथे ठेवायचं आणि ही बाजू याच्यावर ठेवायची आणि इथून शिलाई मारायची अशी सरळ इथे।
हे असं पलटवून घ्यायचं. हे झालं आपलं लटकन. असं हे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी बनवून घेते बघा. तर मैत्रिणींनो बघा, ही अशी आपली ससा टोपी रेडी झालेली आहे. मागच्या बाजूने बघा, ही खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो ही टोपी. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.